नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू स्टोरी या सिरीजच्या माध्यमातून तुमची व्होकॅब्युलरी इंप्रूव्ह होणार आहे, तसेच सर्व पार्ट ऑफ स्पीच सुद्धा इंप्रूव्ह व्हायला मदत होणार आहे। चला तर मित्रांनो, आजच्या या स्टोरीमध्ये नेमकं काय घडतंय आता आपण पाहूया। बघा, स्टोरी आहे गौतम बुद्धाच लेसन ऑन अँगर। बघा, गौतम बुद्धाच लेसन म्हणजे धडा, अँगर रागावरती नियंत्रण कसं मिळवायचं हा धडा यामध्ये सांगितलेला आहे। ओके, बघा आता स्टोरीमध्ये काय घडतं। Once upon a time, there was a wise and kind man named Gautam Buddha. Once upon a time म्हणजे एकेकाळी, there was a wise and a kind man. आता अ प्रिपोजिशन काय तर एक व्यक्ती सांगण्यासाठी, मग तेथे एक वाईस म्हणजे ज्ञानी, काइंड म्हणजे दयाळू, मग तेथे एक गौतम बुद्ध नावाचे ज्ञानी आणि दयाळू माणूस राहत होते। पुढे बघा, he traveled from place to place teaching people about peace, kindness and how to live a happy life। बघा, he traveled मित्रांनो सिंपल पास्ट वापरलाय, सब्जेक्ट झाला ही, ट्रॅव्हलचा V2 वापरला, ट्रॅव्हल्ड म्हणजे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट। ही रचना आहे सिंपल पास्ट, हा टेन्स सांगतो अशी घटना भूतकाळात घडून गेली। मग बघा, ही ट्रॅव्हल्ड फ्रॉम प्लेस टू प्लेस, आता फ्रॉम म्हणजे पासून, प्लेस टू प्लेस म्हणजे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी, मग गौतम बुद्धांनी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी प्रवास केला। टीचिंग पीपल लोकांना शिकवलं, अबाउट पीस अँड काइंडनेस, अबाउट म्हणजे च्याबद्दल, मग लोकांना पीस बद्दल शांतता, काइंडनेस दयाळूपणा, मग लोकांना शांततेबद्दल दयाळूपणाबद्दल शिकवलं। अँड हाऊ टू लिव्ह अ हॅपी लाईफ म्हणजे आनंदी जीवन कसं जगावं हे गौतम बुद्धांनी लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत शिकवले। पुढे बघा स्टोरीमध्ये काय घडतं। वन डे ही केम टू अ विलेज फिअर अ व्हेरी अँग्री मॅन लिव्ड। बघा, वन डे एके दिवशी, ही केम टू अ विलेज, टू म्हणजेच काय तर कडे, ठीक आहे नाही, किंवा ला असं आपण म्हणू शकतो। आता येथे सुद्धा ही झाला सब्जेक्ट, कमचं V2 झालं केम म्हणजे सिंपल पास्ट टेन्स वापरला। मग एके दिवशी ही केम टू अ विलेज, गौतम बुद्ध एका गावाला आले। फिअर अ व्हेरी अँग्री मॅन लिव्ड, आता फेअरचा अर्थ मित्रांनो होतो, प्रश्न विचारायचा असेल तर कोठे, येथे फेअर हा रिलेटिव्ह प्रोनाउन वापरला म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी वापरला जाणारा संबंधी सर्वनाम, मग फेअरचा अर्थ झाला जेथे। ओके, फेअरचा अर्थ काय झाला जेथे। मग ही केम टू अ विलेज, ते एका गावाला आले। फेअर जेथे, अ व्हेरी अँग्री मॅन लिव्ड, अँग्री मॅन एकदम फार रागीट माणूस तेथे राहायचा। दिस मॅन हॅड हर्ड अबाउट बुद्धा अँड डिसाइडेड ही डिडंट लाईक हिम। बघा, दिस मॅन हॅड हर्ड अबाउट बुद्धा, इथे दिस मॅन हा सब्जेक्ट झाला, सब्जेक्ट नंतर हॅड आलाय, नंतर हिअर या क्रियापदाचं V3 वापरले म्हणजे हर्ड, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 म्हणजे पास्ट परफेक्टची रचना आहे, म्हणजे अशी घटना भूतकाळामध्ये घडून गेलेली होती। ओके, बघा, दिस मॅन हॅड हर्ड अबाउट बुद्धा, त्या माणसाने गौतम बुद्धाबद्दल ऐकलेलं होतं। अँड डिसाइडेड आणि त्याने ठरवलं, ही डिडंट लाईक हिम आणि त्याने ठरवलं की बाबा त्याला गौतम बुद्ध आवडणार नसतील असं त्याने ठरवलं। मित्रांनो, ही वापरलाय, डिड वापरलाय, निगेटिव्ह वाक्यासाठी डिडंट केलाय आणि क्रियापदाचं पहिलं रूप, मग अशी रचना सिंपल पास्टचं निगेटिव्ह वाक्य बनवत असताना होते, म्हणून झालं बघा, ही डिडंट लाईक हिम म्हणजे त्याला गौतम बुद्ध आवडले नाही। He believed that Buddha's teaching were nonsense and he wanted to prove it। बघा, he decided that, बघा काय होया, he believed that म्हणजे त्याचा विश्वास होता की बुद्धाच टीचिंग, गौतम बुद्धाची शिकवण ही कशी होती, निरर्थक होती। अँड ही वॉन्टेड टू प्रूव्ह इट आणि त्याला ती सिद्ध करून दाखवायची होती। पुढे बघा आता, when Buddha arrived in the village, बघा when जेव्हा, बुद्धा arrived in the village, बघा सब्जेक्ट बुद्धा झालं, नंतर V2 arrived झाला आहे की नाही, तर नंतर जेव्हा गौतम बुद्ध गावामध्ये आले, the man stood in front of him and started yelling। बघा, गौतम बुद्ध त्या गावामध्ये आले, द मॅन स्टूड इन फ्रंट ऑफ हिम, स्टँड म्हणजे उभं टाकणं, स्टँडचा V2 झाला स्टूड, उभे टाकले। इन फ्रंट ऑफ हिम, इन फ्रंट ऑफ प्रिपोजिशन आहे, ओके, इन फ्रंट ऑफ हिम, मग गौतम बुद्ध गावामध्ये आले, त्याच्या समोर उभे टाकले किंवा त्याच्या समोर बसले। अँड स्टार्टेड येलिंग आणि मग त्या माणसाने येलिंग, येल म्हणजेच काय तर किंचाळणे, जोर जोरात रागवणे किंवा जोर जोरात बोलणे किंवा त्यांना समोरच्या व्यक्तीला वाईट भाषेत बोलणं, त्या माणसाने वाईट भाषेत बोलायला सुरुवात केली। पिक्चर मध्ये पाहू शकता, हा माणूस आहे गौतम बुद्धांना वाईट भाषेत बोलतोय। ही इन्सल्टेड बुद्धा, त्याने गौतम बुद्धाचा अपमान केला। कॉल्ड हिम नेम्स, त्यांना नावाने उद्गारले किंवा त्यांना नावाने बोलू लागला। अँड ट्राईड टू मेक हिम फील अँग्री, ट्राईड, बघा ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, ट्राईड झाला, V2 वापरला। अँड ट्राईड टू मेक हिम फील अँग्री आणि गौतम बुद्धाला राग वाटेल असं तो त्यांना जोरजोरामध्ये किंचाळून बोलला।
बट बुद्धा रिमेंड काम अँड डिड नॉट रिस्पॉन्ड विथ अँगर. परंतु बुद्धा रिमेंड काम. बघा, रिमेन म्हणजे राहणे, काम म्हणजे शांत. एवढं सगळं ऐकल्यानंतर गौतम बुद्ध शांत राहिले. अँड डिड नॉट रिस्पॉन्ड विथ अँगर. येते बघा सिंपल पास्टचा निगेटिव्ह वापरला. आता बघा एक वाक्य हो, आपण समजा त्याने प्रतिसाद दिला तर ही रिस्पॉन्डेड. त्याने प्रतिसाद दिला का तर डीड ही रिस्पॉन्ड. ओके, डीड वापरत असताना क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं. ओके, आणि निगेटिव्ह ही डिड नॉट रिस्पॉन्ड म्हणजेच काय तर त्याने प्रतिसाद दिला नाही. मग बघा गौतम बुद्ध शांत राहिले, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ओके, डिड नॉट रिस्पॉन्ड विथ अँगर, त्यांनी रागाने त्या व्यक्तीला प्रतिसाद दिला नाही. इनस्टेड च्या ऐवजी ही स्माइल्ड काइंडली ॲट द मॅन. आता ॲट प्रिपोजिशन आहे, ॲटचा अर्थ होतो चाकडे. मग गौतम बुद्ध एकदम शांतपणे राहिले. ही स्माइल्ड काइंडली, त्यांनी एकदम हळुवारपणे किंवा नम्रपणे दयाळूपणे त्या माणसाकडे हसून पाहिलं. ओके, किंवा हसून बोलले. आफ्टर अ फाईल म्हणजे काही वेळानंतर. द अँग्री मॅन स्टॉप शाउटिंग. काही वेळानंतर अँग्री मॅन रागावलेल्या माणसाने शाउटिंग म्हणजे ओरडणं थांबवलं, स्टॉप केलं. ही वॉज कन्फ्युज्ड. पॅसिव्ह व्हॉइस रचना बघा, सब्जेक्ट प्लस वॉज प्लस V3. ही वॉज कन्फ्युज्ड बिकॉज ही डिडंट अंडरस्टँड व्हाय बुद्धा वॉजंट रिॲक्टिंग. बघा, ही वॉज कन्फ्युज. मग एवढं सगळं झाल्यानंतर तो माणूस कन्फ्युज झाला. बिकॉज, कारण की ही डिडंट अंडरस्टँड. येथे सुद्धा सिंपल पास्टचं निगेटिव्ह बघा. ओके, ही डिडंट अंडरस्टँड, तो समजू शकला नाही किंवा त्याला समजलं नाही. फाय बुद्धा वॉजंट रिॲक्टिंग. बुद्धा वॉजंट रिॲक्टिंग. आता येथे पास्ट कंटिन्युअसचं निगेटिव्ह वाक्य बघा. बुद्धा वॉज रिॲक्टिंग, वॉज बुद्धा रिॲक्टिंग आणि निगेटिव्ह बुद्धा वॉज नॉट रिॲक्टिव्ह. मग एवढं सगळं झाल्यानंतर तो समजू शकला नाही की का गौतम बुद्धाने रिॲक्ट केलेलं नव्हतं. बुद्धा देन आस्क्ड हिम. मग गौतम बुद्धाने त्याला विचारलं, इफ समवन ऑफर्स यू अ गिफ्ट अँड यू रिफ्यूज टू ऍक्सेप्ट इट, हू डज द गिफ्ट बिलॉंग टू. बघा नंतर इफ समवन ऑफर्स, मग बुद्धाने त्यांना विचारलं, इफ समवन ऑफर्स यू गिफ्ट, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने गिफ्ट दिलं म्हणजेच काय तर एक आपण असं म्हणूया काहीतरी गिफ्ट दिलेलं आहे अँड यू रिफ्यूज टू ऍक्सेप्ट इट. रिफ्यूज म्हणजे काय, नाकारणे. ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला गिफ्ट दिलं आणि ते तुम्ही स्वीकारलं नाही, हू डज द गिफ्ट बिलॉंग टू. बिलॉंग टू म्हणजे मालकीचं. जर त्या व्यक्तीने ते गिफ्ट स्वीकारलं नाही तर ते गिफ्ट कुणाच्या मालकीचं होतं असं गौतम बुद्धाने त्या व्यक्तीला विचारलं. The man thought for a moment and replied, it still belongs to the person who offered it. बघा, the man thought for a moment. Man thought. Think म्हणजे विचार करणे, थिंकचा विटू झाला थॉट. मग त्या माणसाने विचार केला. फॉर अ मोमेंट म्हणजे क्षणभरासाठी विचार केला. अँड रिप्लायड. रिप्लायड म्हणजे प्रत्युत्तर देणे. रिप्लायचं विटू झालं रिप्लायड आणि प्रत्युत्तर दिलं. इट स्टील बिलॉंग्स टू द पर्सन हू ऑफर्ड इट. बघा, इट स्टील बिलॉंग्स टू द पर्सन, मग ते त्याच व्यक्तीच्या मालकाचं राहील. हू ऑफर्ड इट, ज्याने की ते ऑफर केलेलं आहे. येथे हूचा अर्थ जो की म्हणून वापरलाय, रिलेटिव्ह प्रोनाउन. ओके, पुढे बघा. बुद्धा स्माइल्ड अँड सेड एक्झॅक्टली. मग बुद्धा हसले आणि म्हणाले एक्झॅक्टली, तंतोतंतपणे किंवा निश्चितच. इफ आय डू नॉट ऍक्सेप्ट युअर अँगर इट स्टेज विथ यू. बघा, इफ जर आय डू नॉट ऍक्सेप्ट युअर अँगर, सिंपल प्रेझेंट मधलं निगेटिव्ह वाक्य. ओके, इफ आय डू नॉट ऍक्सेप्ट युअर अँगर, जर मी तुझा राग स्वीकारला नाही. इट स्टेज विथ यू. स्टेज म्हणजे राहणे. जर मी तुझा राग स्वीकारत नाही तर तो कुणाकडे राहिला, तुझ्याकडेच राहिला. यू कॅन शाउट अँड इन्सल्ट मी बट आय चूज नॉट टू टेक युअर अँगर. यू कॅन शाउट. कॅन म्हणजे शकणे, एखादी गोष्ट करू शकणे आणि कॅन समोर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात. मग स्ट्रक्चर झालं बघा, सब्जेक्ट प्लस कॅन प्लस युअर. मग गौतम बुद्ध म्हणाले यू कॅन शाउट, तू ओरडू शकतोस. अँड इन्सल्ट मी, तू माझा अपमानही करू शकतो. बट परंतु आय चूज नॉट टू टेक युअर अँगर, परंतु मी तुझा जो अँगर आहे तो राग स्वीकारला नाही किंवा निवडला नाही. इट रिमेन्स युअर, तो तुझाच राहिला. पुढे बघा. द मॅन वॉज स्टर्न्ड बाय बुद्धाज विजडम. द मॅन वॉज स्टर्न्ड. स्टर्न्ड म्हणजे आश्चर्यचकित होणे. पॅसिव्ह व्हॉइस रचना बघा. बाय बुद्धाज विजडम, मग बुद्धाचं हे ज्ञान, बुद्धाचं हे शहाणपण पाहून तो माणूस स्टर्न झाला, आश्चर्यचकित झाला. He realized that anger only harms the person who holds on it. बघा, he realized that, मग त्याला जाणवलं की, रिअलाइज म्हणजे जाणवलं, त्याला जाणवलं की that anger only harms the person, तो राग हा फक्त त्याच व्यक्तीला हार्म करतो म्हणजे दुखापत करतो, who holds on it, जो की त्याला धरून असतो किंवा तो त्याच्याशी चिकटलेला असतो, त्याच व्यक्तीला तो हानी करतो, इजा करतो. Slowly he calmed down and bowed before Buddha, apologizing for his behavior. बघा,
स्लोली हळुवारपणे ही काम डाऊन म्हणजेच काय तर शांत होणे, हे की नाही, शांत होणे. अँड बोर्ड बिफोर बुद्धा. बिफोर म्हणजे ते समोर, बिफोर प्रिपोजिशन आहे, बिफोरचा अर्थ होतो समोर. बघा बोर्ड म्हणजेच काय तर नतमस्तक होणे, BOW, बो म्हणजे नतमस्तक होणे किंवा एखाद्याला शरण जाणे. या चित्रामध्ये पाहू शकता हा माणूस बुद्धाला शरण झाला आणि त्यांच्या समोर तो नतमस्तक झाला. अपोलॉजिंग फॉर हिज बिहेवियर. अपोलॉजी म्हणजेच काय तर क्षमा मागणे, फॉर साठी, हिज बिहेवियर. तो माणूस गौतम बुद्धासमोर नतमस्तक झाला आणि त्याच्या बिहेवियर, त्याच्या वागणुकीबद्दल त्याने गौतम बुद्धाला अपोलॉजी मागितली, म्हणजेच काय तर क्षमा मागितली. बुद्धा फॉरगिव्ह हिम अँड टोल्ड हिम. मग गौतम बुद्धांनी त्याला फॉरगिव्ह केलं. फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे, फॉरगिव्हचं विटू झालं फॉरगिव्ह. मग गौतम बुद्धांनी त्याला क्षमा केलं. अँड टोल्ड हिम, टेल म्हणजे सांगणे, टेलचं विटू टोल्ड, आणि त्याला सांगितलं. अँगर इज लाईक अ बर्निंग कोल. बघा अँगर इज लाईक अ बर्निंग कोल. हा जो राग आहे ना, एका बर्निंग कोल म्हणजे जळणाऱ्या कोळशासारखा असतं किंवा कोळसा किंवा जळणाऱ्या एखाद्या अग्नीच्या निखाऱ्यासारखं असतं. इफ यू होल्ड इट इन युअर हँड होपिंग टू थ्रो इट ॲट समवन यू आर द वन हू गेट्स बर्न. बघा इफ यू होल्ड इट इन युअर हँड, जर तो अग्नीचा निखारा तुम्ही तुमच्या हातामध्ये होल्ड केला, धरला, होपिंग टू थ्रो इट ॲट समवन, होप आशा अशी व्यक्त केली की थ्रो इट ॲट समवन, समवन म्हणजे कुणाकडे तरी, तुम्ही तो अग्नीचा निखारा हातामध्ये धरला आणि तो दुसऱ्याकडे फेकण्याचा प्रयत्न करा. यू आर द वन हू गेट्स बर्न, आणि मग तुम्ही असे पहिली व्यक्ती होतात की ज्यांना ते अग्नीचा निखाऱ्यामुळे तुम्ही जळता किंवा बर्न होता. द मॅन लर्न अन इम्पॉर्टंट लेसन दॅट डे. मग त्या दिवशी त्या माणसाने महत्वाचा धडा शिकला. When we let go our anger and choose kindness, we find peace within ourselves. बघा when we let go of our anger. लेट गो म्हणजे जाऊ देणे. जेव्हा आपण आपला राग, आपला अँगर जाऊ देतो अँड चूज काइंडनेस आणि दयाळूपणा निवडतो, वी फाइंड पीस विदिन आवर सेल्फ. विदिनच्या आत, आवर सेल्फ म्हणजे आपला स्वतःला. मग जेव्हा आपण आपला राग सोडून देतो, ज्यावेळेला आपण एक दयाळूपणा निवडतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक पीस म्हणजे शांतता प्रस्थापित होते. फ्रॉम दॅट डे फॉरवर्ड द मॅन फॉलोड बुद्धा अँड लर्न टू लिव्ह अ पीसफुल लाईफ. बघा फ्रॉम दॅट डे ऑफ फॉरवर्ड म्हणजे पुढे. मग त्या दिवसापासून द मॅन फॉलोड बुद्धा, त्या माणसाने गौतम बुद्धांना फॉलो केलं, त्यांचं अनुकरण केलं. अँड लर्न टू लिव्ह अ पीसफुल लाईफ, आणि एक शांतताप्रिय आनंददायी जीवन कसं जगायचं तो शिकला. आता मोरल या स्टोरीचा काय बघा. अँगर इज हार्मफुल टू आवर सेल्स मोर दॅन अदर्स. बघा अँगर इज हार्मफुल, हा राग हा हार्मफुल आहे, धोकादायक आहे किंवा इजा करणार आहे. कुणाला? आपल्या स्वतःला. मोर दॅन अदर्स, इतरांपेक्षा तो राग आपल्या स्वतःलाच इजा करणार आहे. We have the power to choose peace and kindness instead of reacting with anger. बघा we have the power. We have म्हणजे काय? एखादी गोष्ट आपल्या जवळ असणे. We have the power, आपल्या जवळ ते सामर्थ्य आहे. To choose peace and kindness, मग शांतता आणि दयाळूपणा निवडण्याचं सामर्थ्य किंवा पॉवर कुणाकडे? आपल्या जवळ आहे. इन्स्टेड ऑफ च्याऐवजी रिॲक्टिंग विथ अँगर, म्हणजे रागाने एखाद्या गोष्टीचा प्रतिक्रिया करण्यापेक्षा आपण आपल्या आयुष्यामध्ये पीस आणि काइंडनेस स्वीकारू शकतो. बाय लेटिंग गो ऑफ निगेटिव्ह इमोशन्स वी कॅन लिव्ह हॅपियर अँड मोर पीसफुल लाईफ. बघा बाय लेटिंग गो ऑफ निगेटिव्ह इमोशन, आपण आपल्या मनामधले जे निगेटिव्ह इमोशन आहेत, नकारार्थी भावना आहेत, त्यांना आपण सोडून दिलं तर आपण वी कॅन लिव्ह अ हॅपियर अँड मोर पीसफुल लाईफ. बघा वी कॅन लिव्ह, कॅन म्हणजे शकणे, आपण एक आनंदी जीवन जगू शकतो आणि एक पीसफुल लाईफ म्हणजे शांतताप्रिय जीवन जगू शकतो. This story teaches us that our reactions are in our control. ही स्टोरी आपल्याला असं सांगते की आपल्या ज्या रिॲक्शन आहेत, आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत, त्या आपल्या कंट्रोलमध्ये, आपल्या नियंत्रणामध्ये आहेत. इन्स्टेड ऑफ गेटिंग अँग्री, रागामध्ये येण्याऐवजी वी कॅन चूज टू स्टे काम, आपण काम राहायला पाहिजे. अँड स्प्रेड पॉझिटिव्हिटी अराउंड अस, स्प्रेड पसरवणे, आपण आपल्या सगळ्या सभोवताच्या परिसरामध्ये एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता पसरायला पाहिजे. तर मित्रांनो स्टोरी होती. स्टोरीमध्ये महत्त्वाचे स्ट्रक्चर वापरले. हे सर्व स्ट्रक्चर जर तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. हा कोर्स आहे 30 दिवसाचा. या कोर्समध्ये तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, दररोज तुमची व्होकॅब्युलरी बिल्डिंग होणार आहे. म्हणजे जवळपास आपण या कोर्समार्फत 5000+ व्होकॅब्युलरी शब्दांचा अभ्यास करणार आहोत. बेसिक आणि ॲडव्हान्स ग्रामर यामध्ये होणार आहे. बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल, प्रॅक्टिस एक्सरसाइज, प्रत्येक टॉपिक झाला की त्याचे प्रॅक्टिस एक्सरसाइज तुम्हाला मिळणार आहेत.
क्लासमध्ये सुद्धा प्रॅक्टिस एक्सरसाइज होणार आहे. तर मित्रांनो कोर्सची फीस आहे 599. सुरुवातीला फीस होती 2499, परंतु ऑफर प्राइस आहे 599. तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर 8208253845 या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.